नमस्कार मंडळी, तर मी मयुरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या पुन्हा एक नवीन एका व्हिडिओमध्ये। आणि आज मी बनवला आहे अगदी परफेक्ट असा घरच्या घरी आणि स्पंजी, बघू शकता किती सॉफ्ट आहे, अगदी परफेक्ट ढोकळा कसा बनवायचा तो अगदी सोप्या पद्धतीने आहे आणि स्टेप बाय स्टेप मी दाखवण्याचा प्रयत्न करते। तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी घेणार आहे। साधारण अर्धा कप एवढं पाणी घ्यायचं आहे, अंदाजाने घेतलं तरी चालेल हे पाणी। त्यानंतर एक अर्धा चम्मच एवढं सिट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूचं फूल म्हणतात त्याला, ते घ्यायचं आहे। कोणत्याही दुकानात अवेलेबल असतं इझिली, ते अर्धा चम्मच घ्यायचं आहे किंवा त्यापेक्षा कमी घेतलं तरीही चालेल। त्यानंतर साखर घेतलेली आहे, एक मोठा चम्मच एवढी साखर घेतलेली आहे। आणि त्यानंतर घेऊया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, म्हणजे मी ते एक चम्मच एवढं मीठ घेतलेलं आहे। त्यानंतर एक चम्मच तेल घ्यायचं आहे, कोणतंही रिफाइंड ऑइल घेतलं तरी चालेल। आणि त्यानंतर बेसन घ्यायचं आहे, तर इथे मी 1.5 कप एवढा बेसन घेतलेला आहे, हा पूर्ण 1 कप आणि हा अर्धा एवढा कप। त्यानंतर घेणार आहोत अर्ध चम्मच एवढं हळद। आणि त्यानंतर आपण हे जेवढे पण सगळे सामान पाण्यामध्ये टाकलेलं आहे ते चांगल्या प्रकारे ढवळून घेऊया। या पिठाचे जेवढे गोळे वगैरे आहेत ते चांगले मोडून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे ते मिक्स करायचं आहे, ढवळायचं आहे। आणि जमेल तर या विस्करने ढवळायचं आहे, चमच्याने तेवढं जमणार नाही आणि इझी पडेल याने, म्हणून यासाठी। आता तुम्ही बघाल तर याचं थिकनेस आहे तो एकदम थोडासा घट्ट झालेला आहे, त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे। एकदम सगळं पाणी नाही टाकायचं आहे, नाहीतर मग जास्त पाणी झालं तर मग तुम्हाला अजून पीठ ॲड करावं लागेल आणि तो ढोकळ्याची क्वांटिटी वाढेल यासाठी। तर सुरुवातीला कमी कमी पाणी, अंदाज नसेल तर अगदी कमी पाणी घालत मग बॅटर बनवायचं आहे। तर तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघत असाल, एकदम अशी फ्लोई असते ना, गळायला लागते, तशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, ही अशा प्रकारे। आता मला यामध्ये ढवळताना अजून थोडंसं पाणी, म्हणजे अगदी थोडंसं पाणी कमी वाटतं आहे, तर मी ते पुन्हा एकदा थोडंसं अगदी पाणी घेईन आणि पुन्हा एकदा ढवळून ठेवीन। हे पीठ थोडं चांगलं मिक्स करायचं आहे, म्हणजे एक साधारण 5 मिनिटांपर्यंत ढवळत राहायचं आहे। आणि चांगलं त्यामध्ये साखर वगैरे टाकली, ती मेल्ट होईल आत्ताच, अशा प्रकारे ढवळायचं आहे, म्हणजे ते चांगलं फ्लफी बनतं इथे सुद्धा। आणि बघू शकता हे अशा कन्सिस्टन्सीमध्ये पीठ झालं पाहिजे। आता हे आपलं पीठ इथे तयार झालं आहे, त्याला थोडासा रेस्ट देऊया, एक साधारण 10 मिनटं तरी बाजूला ठेवूया आपण हे बनवून। आणि तोपर्यंत मग काय प्रोसेस करूया ती दाखवते। पीठ आपलं थोडंसं रेस्ट करते, तोपर्यंत काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये, ज्या भांड्यामध्ये आपल्याला आपला ढोकळा स्टीम करायचा आहे, त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे आधीच ही प्रोसेस करायची आहे। आता हे पाणी आपल्या एका साईडला इथे गरम होत आहे, तोपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये हा ढोकळा बनवणार आहोत, शिजवणार आहोत, त्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत, म्हणजे एकदा का सोडा टाकला की आपलं या गोष्टींमध्ये वेळ जाणार नाही, म्हणून यासाठी या गोष्टी सुरुवातीलाच करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी तेल लावून घेते आहे, म्हणजे अगदी खाली वर पूर्ण चारी बाजूने तेल लावायचं आहे, कारण तो फुलला की आपला इझिली तो डिमोल्ड होईल, यासाठी चांगलं तेल लावून घ्यायचं आहे। पाणीसुद्धा यासाठीच आपण आधी सुरुवातीला चांगलं गरम करून घेणार आहोत, किंवा उकळी येईपर्यंत गरम करून घेणार आहोत, कारण एकदा का आपल्या ढोकळ्यामध्ये सोडा किंवा इनो घातला आपण की तो डायरेक्ट पटकन शिजायला मोकळा होतो, किंवा मग तो नाही आधीच पाणी गरम केलं तर मग तो वेळ सगळा त्याच्यामध्येच जातो आणि त्याची जी पॉवर असते सोड्याची ती कमी होते यासाठी। आता इथे आपलं बॅटरसुद्धा रेस्ट चांगलं झालेलं आहे, पुन्हा एकदा 2 मिनिटांपर्यंत ढवळून घेईन, कारण त्यात साखर वगैरे आहे ती आता मेल्ट झालेली आहे, म्हणजे ती चांगल्या प्रकारे याच्यामध्ये पिठामध्ये मिक्स होईल म्हणून। आता यामध्ये आपण जे साखर मीठ वगैरे टाकलेलं आहे ते या स्टेजला थोडंसं अगदी टेस्ट करून बघायचं आहे, कारण मग एकदा ढोकळा शिजला की मग करायला जमणार नाही, म्हणून जर मीठ वगैरे प्रॉपर असेल तर ठीक आहे, नाहीतर मग टाकायचे। आता यानंतर मी ते 1 पॅकेट इनो घेतलेला आहे, तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता। 1 पॅकेट इनो एवढ्या ढोकळ्यासाठी इनफ आहे। इनो टाकून झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं पाणी टाकते, तो ॲक्टिवेट करण्यासाठी, आणि आपण आता पटकन ढवळून घ्यायचं आहे। इनो टाकल्यानंतर जास्त वेळ घालवायचा नाही आहे, कारण मग त्याची जी पॉवर असते ती कमी होईल आणि मग आपला ढोकळा स्पंजी होणार नाही, यासाठी। आता हे मिक्स करून झाल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तो इनो सगळीकडे गेला पाहिजे यासाठी। त्यानंतर आपण आपला मोल्ड जो आहे तो रेडी आहे, तेल लावून त्यामध्ये पटकन हे टाकून घ्यायचं आहे, आणि टाकून झाल्यानंतर तो पटकन आपलं पाणीसुद्धा एका साईडला रेडी झालेलं आहे, म्हणजे आपण हे भांडं ठेवल्या तो फुगायला सुरुवात होईल। इथे पाणीसुद्धा आपलं चांगलं उकळायला लागलेलं आहे, डायरेक्ट पाण्यामध्ये नाही ठेवायला आहे, तर त्याच्या आधी एक रिंग ठेवलेली आहे, आणि त्यानंतर मग ही
मोल्ड हा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण हा झाकून ठेवणार आहोत. आता तुम्ही पाण्याची क्वांटिटी बघू शकता तर किती ठेवलेली आहे. जेवढी रिंग आहे तेवढं ते पाणी ठेवलेलं आहे मी. आता आपण झाकून ठेवूया आणि साधारण एक 10 ते 15 मिनिटांपर्यंत हाय फ्लेमवर पाणी उकळलं पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे. आता एक 10 मिनिटानंतर मी खोलून बघते. 10 ते 12 मिनटं झाली होती. खोलून बघते आणि त्याच्यात काठी किंवा सुरी घालून बघायचं आहे पूर्ण खालपर्यंत. जर आपली काठी ओली झाली किंवा ते पीठ ओलं लागलं काठीला तर अजून आपला ढोकळा तयार नाही आहे. किंवा मग सुकं लागलं तर आपला ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे. थोडासा मध्ये आणि साईडला असं चारी बाजूने काठी घालून बघायची आहे. चांगला शिजलेला आपल्याला वाटलं तर मग गॅस मी आता बंद करते आणि असाच पूर्ण थंड व्हायला आपण हे ठेवून देऊया. म्हणजे हा डिमोल्ड चांगला होईल, निघेल चांगला आणि थोडा थंड झाला की हाताला पण तो आपण काढायला बरा पडेल. बघू शकता थंड झालेला आहे पूर्णच्या पूर्ण मी इझिली त्याला हात लावू शकते आणि बाजूच्या कडा आहेत त्या पण त्याने इझिली सोडून दिलेल्या आहेत. आता बघू शकता किती इझी पद्धतीने हा निघालेला आहे ढोकळा. अजिबात भांड्याला चिकटलेला नाही आहे किंवा कुठे फाटलेला नाही आहे, खराब झालेला नाही आहे, जसाच्या तसा निघालेला आहे. आणि बघाल तर किती स्पंजी आहे आणि सॉफ्ट आहे. हा असाच प्रकारचा परफेक्ट ढोकळा झाला पाहिजे. आपण याला कट करून घेऊया. जसं तुम्हाला हवी असेल साईज तशा प्रकारे कट करायची आहे. जास्त मोठी हवी असेल तर तशीही करू शकता. मी हे अशा प्रकारे स्क्वेअरमध्ये क्यूब्स कट करून घेईन. ढोकळा कापून झाल्यानंतर मग आपण यावरून घालण्यासाठी जी फोडणी असते त्याची तयारी करूया. तर त्यासाठी एका मोठ्या भांडा घ्यायचा आहे याच्यासाठी, कारण आपण यात पाणीसुद्धा ॲड करणार आहोत. तर त्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं आहे. सुरुवातीला 2 चमचे मी एवढं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये राई, कापलेली मिरची घेतलेली आहे अशी उभी आणि त्यानंतर कढीपत्ता, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घ्यायचा आहे. तुम्हाला सफेद तीळ हवे असतील तर ते सुद्धा घेऊ शकतात. तर हे इथे टाकून झाल्यानंतर थोडासा गॅसचा फ्लेम लो करते आणि त्यानंतर थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे आणि साखर मेल्ट होऊ द्या चांगली. आणि पाणी ॲड करते वेळी गॅस बंद करायचं आहे आणि मगच त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जर तुम्ही फोडणीचं ते भांडं घेतलं तर त्यात ती एवढी क्वांटिटी पाण्याची वगैरे राहत नाही, म्हणून हा मोठा टोप घ्यायचा आहे थोडासा. नाहीतर मग तुमची क्वांटिटी कमी असेल तर त्याच्यातही घेऊ शकता, पण गॅस बंद करूनच त्यात पाणी ॲड करायचं आहे. नाहीतर मग पूर्ण ते बाहेर येऊन आग लागू शकते म्हणून. आता हे साखर मेल्ट झाल्यानंतर आपण गॅस बंद करायचं आहे, थोडंसं थंड करायचं आहे. गरम टाकलं तरीही चालेल. आणि हे पाणी आणि ही फोडणी आपण या कापलेल्या ढोकळ्यावर घालून घेऊया. थोडीशी क्वांटिटी जास्तच ठेवायची आहे, म्हणजे पूर्ण खालपर्यंत आपला जो ढोकळा आहे त्याच्या पूर्ण खालीपर्यंत तर हा फोडणी गेली पाहिजे, हे पाणी गेलं पाहिजे, म्हणून त्यासाठी थोडीशी क्वांटिटी जास्तच ठेवायची आहे पाण्याची. तर इथे आपला हा ढोकळा खाण्यासाठी परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही हिरव्या चटणीसोबत वगैरे ट्राय करू शकता. तर बघाल तर किती सॉफ्ट आहे. हा मला खरंच खूप आवडतो मी बनवलेला हा ढोकळा. यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, फक्त थोडंसं क्वांटिटी आणि सोड्याचा वगैरे प्रमाण लक्षात घेतलं की अगदी परफेक्ट ढोकळा होतो. आणि जेवढी इन्ग्रेडियंट्स सांगितले तेवढे टाकायचे आहेत, म्हणजे टेस्टसुद्धा एकदम परफेक्ट होणार आहे. चॅनलला जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, एक व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पुढच्या व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत बाय.